नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी या गावात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती उत्साहात साजरी. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 301व्या जयंतीनिमित्त ब्राह्मणी गावामध्ये जयंती उत्सवानिमित्त लोकनियुक्त सरपंच सुवर्णा सुरेश बनकर उपस्थित राहून प्रतिमेची पूजा व दीप प्रज्वलन केले व ब्राह्मणी गावचे उपसरपंच महेंद्र काका तांबे उपस्थित होते व माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रम नारायण तांबे उपस्थित होते. तसेच रासप जिल्हा अध्यक्ष नानाभाऊ झुंदारे, रासप राहुरी तालुका अध्यक्ष रेखाताई नरोडे, विजय बनकर, भागवत देशमुख, अनिल ठुपे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब वाकडे, महेश आप्पासाहेब वाकडे, जालू वाकडे, चंद्रकांत बाळासाहेब वाकडे, संदीप भिसे, किशोर सरोदे, रमेश गवळी, गोविंद पाटोळे, पैलवान सोमनाथ बनकर, सांगदेव भिसे तसेच सर्व ग्रामस्थ व इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कुमारी ज्ञानेश्वरी संदीप भिसे इयत्ता 4थीमध्ये शिकणाऱ्या मुलीने अहिल्यादेवींचे जीवनचरित्र विषय मनोगत व्यक्त केले. कुमारी प्रांजल उदे या मुलीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भूमिका साकारली. युद्धाच्या मैदानात त्यांचे पती खंडेराव शहीद झाले. त्यानंतर काही काळाने त्यांचे सासरे मल्हारराव आणि मुलगा मालेराव यांचेही निधन झाले. या दुःखाच्या डोंगराखाली खचून न जाता त्यांनी इंदूरच्या माळवा प्रांताची स्वतःच्या हाती घेतली. एक महिला म्हणून त्यांनी त्या काळात जे कार्य केले ते आजही जगभरात आदराने पाहिले जाते. त्यांनी अत्यंत पारदर्शक आणि प्रजाहित दक्ष कारभार केला. अहिल्या मातेंना आज विनम्र आपण अभिवादन केलं पाहिजे, त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी संपूर्ण तरुणाई मोठ्या संख्येने उत्साहाने आपण सर्वजण जमलोय. खऱ्या अर्थाने मोठी मिरवणूक आपल्या संपूर्ण या गावामध्ये आपण उत्साहाने साजरी केली आणि अशाच प्रकारचा उत्साह अहिल्या देवींच्या जीवनपटावर आपण केला पाहिजे. माणूस अन्न खाऊन जगतो म्हणून शरीर जगतं, परंतु माणूस विचार जर चांगले मोठे ठेवले, विचाराचं ज्ञान जर. राहुरी प्रतिनिधी चांगदेव भिसे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.